मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थसूत्र मोक्षशास्त्र आपण बघतो. थोडंसं रिव्हिजन बघूया, गॅप पडलाय म्हणून. की हा तत्वार्थसूत्र कशासाठी आहे तर आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवण्यासाठी ह्या ग्रंथाची रचना झालेली आहे. मग आता मोक्ष मार्ग आपल्याला कशासाठी महत्त्वाचा आहे तर आपल्याला खऱ्या सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे. म्हणजेच काय आहे तर आपण दुःखी आहोत आणि ह्या दुःखातून आपल्याला सुटून खरं सुख काय आहे तर ते मिळवण्यासाठी हा मोक्षमार्ग आहे. मग हा मोक्षमार्ग काय आहे किंवा मोक्षमार्ग म्हणजे काय तर काय सांगितलंय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य ह्या तिन्हींची एकता म्हणजेच काय आहे तर मोक्षमार्ग आहे. म्हणजे सम्यक दर्शन म्हणजे काय सांगितलं नंतर, सम्यक दर्शन कशाला म्हटलेलं आहे तर 7 तत्वांवर श्रद्धान. कसं श्रद्धान, यथार्थ श्रद्धान म्हणजे जशी ती 7 तत्व आहेत त्यांचं स्वरूप जसं आहे तसं त्या 7 तत्वांना जाणायचं आणि त्यानुसार श्रद्धान करणं. तर हे व्यवहाराने सम्यक दर्शन म्हटलेलं आहे. किंवा अजून दुसऱ्या प्रकाराने काय सांगितलं होतं की खरे देव, खरे गुरु, खरे शास्त्र यांच्यावर श्रद्धान. स्व आणि पर ह्याच्यामध्ये भेदविज्ञान किंवा आत्मस्वरूपाचं श्रद्धान किंवा रुची. तर हे आहे मोक्षाचा मार्ग. त्याच्यानंतर हे जी 7 तत्व आहेत तर ही 7 तत्व कुठली सांगितलीत की ज्याच्यावर श्रद्धान हे सम्यक दर्शन असं म्हटलेलं आहे. जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष ही 7 तत्व आहेत. मग ह्या 7 तत्वांचं जसं आहे तसं श्रद्धान आपल्याला झालं पाहिजे. मग आजपर्यंत आपल्याला ही 7 तत्व किंवा ह्यांची नावं माहीत नव्हती, पण आपल्या श्रद्धेत, ज्ञानामध्ये आणि आचरणामध्ये ह्या 7 तत्वांप्रमाणे आपलं आचरण चाललं होतं, ज्ञान होतं किंवा श्रद्धान होतं. पण कसं होतं तर ह्या 7 तत्वांचं जसं स्वरूप आहे तसं न जाणता त्याच्या विपरीत श्रद्धान आपलं होतं. म्हणजे जीव काय आहे, अजीव काय आहे ह्यांचं जसं आहे तसं स्वरूप न मानता जीवाला अजीव किंवा अजीवाला जीव किंवा आश्रव काय, बंध काय हे सगळं आपल्याला जसं आहे तसं माहीत नसल्याने आपण त्याच्याबद्दल विपरीत मान्यतेने काय मानत होतो, हाच मोक्षाचा मार्ग आहे किंवा हेच माझं स्वरूप आहे, ह्यालाच जीव म्हणतात असं आपण शरीर किंवा संयोगाच्या आश्रयाने मानत होतो. मग हे 7 तत्वांचं श्रद्धान असं आहे का तर नाही. प्रत्येक तत्वाचं काय आहे स्वरूप वेगळं आहे. जीवाचं स्वरूप वेगळं आहे. अजीवामध्ये काय घेतलेलं आहे, बाकीची 5 द्रव्य. मग ह्या 5 द्रव्यांना अजीवामध्ये का घेतलंय तर त्यांच्यामध्ये ज्ञान दर्शन नाही किंवा जाणण्याची शक्ती त्यांच्यामध्ये नाही. म्हणून जीवापासून ह्या 5 द्रव्यांना काय केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. म्हणजे पहिल्या 2 तत्वामध्येच काय केलेलं आहे, भेद विज्ञान आहे आपल्याला करून देण्यासाठी असं वेगळं वेगळं त्यांना ठेवलेलं आहे. मग आपल्याला प्रयोजन कुणाशी आहे तर आपल्या स्वतःचं सुख आणि आपल्या स्वतःचं तत्व हे सोडून आपल्याला बाहेरच्या कुठल्याही गोष्टीचं प्रयोजन नाही. का प्रयोजन नाही, मग ह्याच्यामध्ये स्वार्थ आहे का की मला माझं बघायचं आहे, मला बाकीच्यांशी काही देणं घेणं नाही तर असा अर्थ नाही. तर इथं असं का सांगितलंय की मला माझं जीव तत्वच प्रयोजनभूत आहे किंवा माझं सुखच मला प्रयोजनभूत आहे. ह्याचा अर्थ असा आहे की बाकीच्या तत्वांना आपल्यापासून वेगळं ठेवलं आहे किंवा त्यांच्याशी आपलं प्रयोजन नाही. म्हणजे काय आहे तर आपण अन्य द्रव्याचं काहीही करू शकत नाही किंवा अन्य द्रव्य जीवाचं काहीही करू शकत नाही किंवा अन्य द्रव्यामुळं आपल्याला सुख किंवा दुःख होऊ शकत नाही. आपल्याला सुख किंवा दुःख होणार आहे कशामुळं होणार आहे, आपल्याच परिणतीमुळं होणार आहे. आपल्याला मोक्ष मिळेल आपल्याच परिणतीमुळे, आपण संसारात आहोत आपल्याच परिणतीमुळे. म्हणून ह्या अपेक्षेने इथं काय म्हटलेलं आहे की आपल्याला आपलं तत्व आणि आपलं सुख हे आपल्यासाठी प्रयोजनभूत आहे. प्रयोजनभूत म्हणजे काय,
माझ्यासाठी महत्त्वाचं किंवा माझ्यासाठी ते ध्येय आहे, माझं सुख मिळवणं किंवा माझ्या स्वरूपाला जाणणं, हेच माझं काय आहे, ध्येय आहे. आणि ह्यालाच काय म्हटलेलं आहे, प्रयोजन असं म्हटलेलं आहे. मग हे अजीव तत्व काय केलेत, वेगळे केलेत, म्हणजेच त्यापासून मला सुख किंवा दुःख मिळत नाही किंवा ते माझ्यापासून वेगळं आहे, मी त्याच्यापासून वेगळं आहे, हे आपल्याला पहिल्या 2 तत्वामध्येच समजले. म्हणजे ही ते काय आहे तर यथार्थ त्याचं स्वरूप आपण बघतोय. त्याच्यानंतर काय सांगितलं की आश्रव आणि बंध ह्याच्यामध्ये पण आपली विपरीत मान्यता होती. काय विपरीत मान्यता होती की शुभ कर्म केल्यामुळं काय होणार आहे, शुभ आश्रव किंवा शुभ कर्म येणार आहेत, शुभ भावाच्या निमित्तात जे कर्म बांधलं जाणार आहे, तर त्यामुळं मला मोक्षाची प्राप्ती होणार आहे, असं आपलं तिथं काय होतं, चुकीचं श्रद्धान होतं. आणि मग त्यामुळे आपण षटक्रियामध्ये व्रत नियम संयम ह्याच्यामध्येच आपण धर्म मानत होतो. पण हे तर काय आहे, कर्मबंधाला कारण आहे. शेवटी आश्रव हे काय करतात, आपल्याला ह्या संसारामध्येच अडकून ठेवतात. मग ते भले शुभ रूप असतील किंवा अशुभ रूप असतील. म्हणजे इथं पण आपल्याला काय झालं, या शुभ कर्मामुळे किंवा शुभ आश्रवामुळे मला मोक्ष किंवा माझं सुख मिळणार नाही, हे आपल्याला खरं श्रद्धान किंवा त्याचं स्वरूप आपल्याला कळालं. तसंच बंधाचं पण आहे. हे जे शुभभाव आहे त्याच्यामुळं बांधलं गेलेलं कर्म मला नियमाने ह्या संसाराला कारणीभूत आहे, ह्याच्यापासून माझी कर्मनिर्जरा होणार नाही किंवा मला मोक्ष मिळणार नाही. तर हे काय आहे तर शेवटी शुभ असेल तरी पण मला ह्या संसारामध्येच अडकून ठेवणार आहे. म्हणून आपलं त्याच्याबद्दलचं जे काही त्याच्याबद्दल आपण म्हणजे त्यालाच आपण मोक्षाचं स्वरूप जे मानत होतो, तर त्या मान्यतेला इथं काय झालं तर त्याच्यापासून आपलं भेदविज्ञान झालं की हे माझ्या सुखाला कारण नाही तर संसाराला कारण आहे. किंवा जोपर्यंत आपण आपल्या आत्मस्वरूपामध्ये लीन होत नाही, आत्मस्वरूपामध्ये राहण्याची दृढता येत नाही, तोपर्यंत आपल्याला हा व्यवहार मोक्ष मार्ग म्हणजे शुभ क्रिया देवशास्त्र गुरु हे काय आहेत तर अवलंबन रूपाने आहेत, आधार रूपाने आहेत. पण जेव्हा मला माझ्या घरात जायचे तेव्हा मला ह्या गोष्टींचं काय आहे, आधार सोडावा लागणार आहे. जर आधार सोडला नाही तर घरात पोहोचणार नाही, घरात पोहोचायचे तर आधार सोडल्याशिवाय चालणार नाही. हे आपल्याला स्वरूप लक्षात आलं. त्याच्यानंतर आजपर्यंत अनादिकाळापासून आपण धर्म केलेला आहे, शुभभाव केलेले आहेत किंवा आपण दीक्षा घेतलेली आहे. पण हे सगळं करून पण आपला संसार अजून संपला नाही किंवा चतुर्गती भ्रमण दुःख संपलं नाही. कारण ह्या बंधाच्या पुढे आपण गेलोच नाही आजपर्यंत. म्हणजे ह्या 7 तत्वांपैकी जीव अजीव आश्रव आणि बंध ह्या 4 तत्वांमध्येच आपण काय करत होतो, फिरत होतो. म्हणजे संवर जो आहे त्या संवराला सुरुवात आपण आजपर्यंत केली नाही. त्यामुळं आपला मोक्षमार्ग बंध इथपर्यंतच राहिला, ते सुद्धा विपरीत मोक्ष विपरीत मान्यतेमुळं. मग संवराला सुरुवात कधीपासून होते, संवराला सुरुवात, संवर म्हणजे काय आहे तर खरा धर्म म्हटलेला आहे किंवा धर्माची सुरुवात संवर तत्वापासून होते. मग संवर तत्वामध्ये होतं काय, संवरमध्ये काय झालं, कर्म येण्याचं थांबलं. मग कर्म येण्याचं का थांबलं, कशामुळं संवर झाला, ते कारण महत्त्वाचं आहे. ते आपल्याला समजलं म्हणून संवराला सुरुवात झाली, म्हणून खऱ्या धर्माला सुरुवात झाली. मग काय झालं नक्की संवरामध्ये, संवर हां स्वपरभेद विज्ञान झालं, स्वतःच्या आत्म्याचं दृढ श्रद्धान झालं. ह्या सगळ्यापासून माझं अस्तित्व पूर्ण वेगळं आहे, हे परद्रव्य माझ्या सुखाला किंवा दुःखाला कारण नाही असा आपला ठाम निर्णय झाला. आणि तिथं काय झालं, मग जे मिथ्यात्व होतं, जे अनंतानुबंधी क्रोधमान मायालोभ होतं, तर त्यांना काय झालं, तिथं त्यांचा तिथं हे झाला, बंध रोखला गेला. म्हणजेच तिथं त्यांचा नाश झाला आणि तिथं खरा धर्म सुरुवात झाली. संवर म्हणजे काय, जे काही मिथ्यात्व आणि अनंतानुबंधीच्या रूपाने सतत कर्म येऊन बांधलं जात होतं, तर त्याला तिथं काहीतरी एक अडथळा आला, ठराविक प्रकारचे कर्म तिथं आता बांधायचं बंद झालं. म्हणून संवराला काय म्हटलेलं आहे, संवरापासून ह्या जीवाच्या शुद्धीची काय झाली, सुरुवात झाली. संवर तत्वापासून धर्म सुरू झाला. म्हणजेच काय झालं, तिथं जी काही शुद्धता आहे ना, जीवाचं जे शुद्ध स्वरूप आहे, तर त्या शुद्ध स्वरूपाला ह्या संवर तत्वापासून सुरुवात झाली. बंधपर्यंत अजून ती सुरुवात झालेली नव्हती. बंध म्हणजे
जीव, अजीव, आश्रव आणि बंध ही पहिली जी 4 तत्व आहेत, तर तिथंपर्यंत अजून आपला मोक्ष मार्ग सुरू झाला नव्हता किंवा शुद्धतेला तिथंपर्यंत सुरुवात नव्हती. मग ही सुरुवात आपल्याला संवर तत्वापासून सुरू झाली, कारण तिथं अनंतानुबंधी आणि दर्शन मोहनीय ह्यांचा तिथं काय झालेला आहे, नाश झालेला आहे. आणि ती अशुद्धता तिथं नष्ट झाल्यामुळं तेवढी तिथं अंशाने काय झालेली आहे, शुद्धतेची सुरुवात झालेली आहे. मग संवर तत्वाला म्हटलंय की शुद्धीची सुरुवात. त्याच्यानंतर निर्जरा तत्वामध्ये काय झालेलं आहे, जे काही कर्म आता नवीन येण्याचं तर थांबलेलं आहे, पण जे पूर्वी आपलं येऊन साठलं होतं तर ते कर्म तिथं आता काय व्हायला लागलेलं आहे, निर्जरा होऊन किंवा नष्ट होऊन तिथून त्या जीवाच्या संयोगातून निघून चाललेलं आहे. मग आता निर्जरा तत्वामध्ये काय म्हटलंय, शुद्धीची वृद्धी झाली. आपण संवरमध्ये काय म्हटलं होतं की शुद्धीची सुरुवात झाली, म्हणजे इथून सुरुवात झाली, इथून सुरू झालं शुद्धतेला. आणि निर्जरामध्ये काय झाली, तर त्या शुद्धतेमध्ये वाढ झालेली आहे. जेवढी संवर तत्वामध्ये सुरुवात झाली होती किंवा जेवढा तिथं अंशाने शुद्धी झाली होती, तर त्या अंशिक शुद्धीमध्ये आणखीन वाढ झाली. निर्जरा तत्वामध्ये काय झाले, शुद्धीमध्ये वाढ झाली, म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे, शुद्धीची वृद्धी झाली. वृद्धीचा अर्थ काय होतो, वाढ झाली असा होतो. म्हणजे संवारमध्ये शुद्धीची सुरुवात, निर्जरामध्ये शुद्धीची वृद्धी. आणि आता पुढचं तत्व कुठलं आहे, मोक्ष तत्व. मग मोक्ष तत्वामध्ये काय झालेलं आहे, शुद्धतेची पूर्णता झालेली आहे. ही पूर्णता आपल्याला कुठल्या तत्वामध्ये होणार आहे, मोक्ष तत्वामध्ये होणार आहे. म्हणजे शुद्धतेला सुरुवात संवरापासून होते आणि त्याची पूर्णता म्हणजे काय झालं, आता तिथं अशुद्धता बिलकुल राहिलेली नाही. तिथं जे काही आत्मस्वरूप आहे तर ते पूर्णपणे शुद्ध स्वरूपाला प्राप्त झालेलं आहे, किंवा त्या जीवाचं जसं आहे तसं शुद्ध स्वरूप पर्यायामध्ये प्रकट झालेलं आहे. म्हणून आपल्याला मोक्षाची सुरुवात कुठून होते जर बघायचं म्हटलं तर कुठून झाली, आधी आपण खूप षटक्रिया केल्या, व्रत नियम संयम केलं, किंवा अजून आपण दान तार तीर्थयात्रा हे सगळं केलं, पण जर तिथं भेदविज्ञान नाही किंवा आत्मस्वरूपाचं श्रद्धान नाही तर तिथंपर्यंत अजून आपली मोक्षाची सुरुवात नाही, म्हणजे संवराला सुरुवात झाली नाही. मग ह्या शेवटच्या 3 तत्वांना काय म्हटलेलं आपण, संवराला शुद्धीची सुरुवात झाली, निर्जरेमध्ये शुद्धीची वृद्धी झाली, आणि मोक्षामध्ये ह्या शुद्धतेची काय झालेली आहे, पूर्णता प्रकट झालेली आहे. तर असं हे 7 तत्वांचं स्वरूप आपल्याला जेव्हा समजणार आणि त्याच्याबद्दलचं श्रद्धान जसं आहे तसं होणार, तेव्हा आपल्याला निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली किंवा मोक्षमार्ग आपला सुरू झाला. त्याच्यानंतर पुढं सांगितलेलं आहे ह्या सम्यक दर्शनाचे प्रकार, अधिगमज आणि निसर्गज. आता निसर्गज आणि अधिगमज कशाला म्हटलंय, कोण सांगतंय? म्हणजे निसर्गज म्हणजे मागच्या जन्मामध्ये आपण काहीतरी उपदेश ऐकलेला आहे, ते संस्कार आपल्यासोबत आहेत, आणि त्या संस्कारांचा उदय झाल्यानंतर बाह्य तिथं देवशास्त्र गुरूंचं सानिध्य नसेल, कुणाचा उपदेश नसेल, तरी सुद्धा त्या पूर्वीच्या संस्काराच्या निमित्तामध्ये तिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार, तर त्याला निसर्गज सम्यक दर्शन म्हटलेलं आहे. आणि अधिगमजला काय म्हटलेलं आहे की तिथं संयोगामध्ये गुरूंचा उपदेश ऐकला किंवा जिनवाणी काहीतरी आपण स्वाध्यायाच्या निमित्ताने आपल्याला तिथं जे तत्व आहे त्या तत्व समजलं, त्याचं श्रद्धान झालं आणि आपल्या आत्मस्वरूपाला आपण जाणलं, तर तिथे काय झालं, मग जे सम्यक दर्शन झालं तर त्याला म्हटलेलं आहे अधिगमज सम्यक दर्शन असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर 7 तत्वांची नावं आपण बघितली. आता सगळ्यांची पाठ झालेली आहेत ना 7 तत्वांची नावं. दर्शनादी हे जे काही आहेत शब्द म्हणा किंवा ही जिनवाणी तत्व, हे समजून घेण्यासाठी आपण कुठल्या गोष्टीचं अवलंबन घेतो किंवा कशाच्याद्वारे आपल्याला ते ज्ञान होतं, तर ते सांगण्यासाठी आपण बघितलं होतं की निक्षेप बघितले होते. 4 प्रकारचे निक्षेप कुठले सांगितले होते, नाम, स्थापना, द्रव्य आणि भाव. तर ह्या 4 प्रकारच्या निक्षेपाच्या द्वारे आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान होतं किंवा त्याचं काय होतं, तर श्रद्धान होण्यामध्ये त्याचं तिथं महत्त्व आहे. मग आता ह्या 4 गोष्टींचं स्वरूप एक एक जण सांगा. नाम, स्थापना, द्रव्य आणि भाव हे निक्षेप जे आहेत. मुळात निक्षेप कशाला म्हटलेला आहे, निक्षेपचा अर्थ काय होतो,
हा, म्हणजे त्या वस्तूमध्ये आपण आपले जे काही त्याच्याबद्दल, हा, आपलं त्या वस्तूबद्दलचं जे काय मोनिका? आरोप म्हणले ना, निक्षेप म्हणजे हा, निक्षेप म्हणजे ठेवणे किंवा तसं त्याच्यामध्ये कल्पना करणे की ह्या वस्तूचं नाव हे आहे, ह्या ठिकाणी ही वस्तू आपण म्हणजे मूर्ती आहे, तर त्या मूर्तीमध्ये आपण हे भगवान आहेत असं तिथं आपण काय करतोय, आपल्या कल्पनेच्या किंवा विचाराच्या द्वारे आपण तिथं तसं त्या वस्तूमध्ये बघतोय. म्हणजेच काय करतोय, त्या वस्तूमध्ये त्या गोष्टीची आपण स्थापना करतोय किंवा तिथं ते नाव ठेवतोय आणि तसं आपण मानतोय. तर ह्याला काय म्हटलेलं आहे, निक्षेप. मग आता हे नाम निक्षेप कशाला म्हटलेलं आहे सांगा? नाम निक्षेप अपेक्षा न ठेवता नाव ठेवणे. हा, म्हणजेच उदाहरण, अपेक्षा म्हणल्यापेक्षा त्या वस्तूमध्ये त्या गोष्टीमध्ये, बरोबर, त्या गोष्टीमध्ये त्या नावाच्या अपेक्षेने तिथं ते गुण असतील नसतील हा विचार न करता फक्त आपल्याला एक व्यवहार चालण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला ओळखण्यासाठी, बोलवण्यासाठी त्या वस्तूचं ते नाव ठेवणं, त्या व्यक्तीचं ते नाव ठेवणं, तर त्याला काय म्हटलेलं आहे, नामनिक्षेप. मग ते जे नाव आहे, महावीर असणारा, महावीर नाव ठेवलंय, पण महावीर भगवंतांचे गुण त्याच्यामध्ये आहेत का? नाहीत. महावीर भगवंतांप्रमाणे तो शूर आहे का? नाही. महावीर भगवंतांनी कर्माचा नाश केलाय तसं त्यांनी केलाय का? नाही. म्हणजे हे कुठलेही गुण त्याच्यामध्ये नसताना पण आपण व्यवहार चालण्यासाठी तिथं महावीर हे नाव ठेवलं, त्याला काय म्हटलेलं आहे, नामनिक्षेप. आता स्थापना निक्षेप कशाला म्हटलेला आहे? दुसरं कोणीतरी सांगा. वीणा भाभी सांगा. एखादी वस्तू नसताना दुसऱ्या वस्तूला ते मानायचं, बरोबर, म्हणजेच त्याला स्थापना निक्षेप. म्हणजे उदाहरणार्थ भगवंताची आपण स्थापना करतो, प्रत्यक्षामध्ये ती व्यक्ती तिथं हजर नसताना. हा, काय विशाखा? तीर्थंकराच्या मूर्तीला म्हणजे महावीर मानणे असं. म्हणजे आता हे उदाहरणार्थ आपण मूर्तीचं घेतो, पण बाकीच्या पण गोष्टीमध्ये आपण हे स्थापना निक्षेप करतो. म्हणजेच काय आहे, ती व्यक्ती तिथं प्रत्यक्षात हजर नसताना सुद्धा एखाद्या वस्तूमध्ये त्या व्यक्तीचा आपण तिथं काय करतोय, त्याच्या अस्तित्वाला आपण तिथं मानतोय किंवा तिथं ती व्यक्ती आहे असं आपण तिथं कल्पना करतोय, म्हणजेच त्याच्यामध्ये स्थापना केली. मग ह्या स्थापनेचे आपण 2 प्रकार बघितले होते. कुठले 2 प्रकार आहेत? तदाकार आणि अतदाकार. बरोबर. हा, वर्षाताई सांगा, तदाकार आणि अतदाकार. म्हणजे ती जी वस्तू, त्याचं जे स्वरूप आहे ते आहे तसंच त्याला बनवणे, म्हणजे त्याला तदाकार म्हणतात. आणि अतदाकार म्हणजे ती प्रत्यक्षात ती तशी नसली तरी आपण त्याला ते तशी मानतो की हे आहे म्हणून. उदाहरणार्थ, आता पूजेच्या वेळेला आपण लवंगा स्थापना म्हणून ठेवतो, आपण भगवंतांची स्थापना केली असं मानतो. म्हणजे त्या लवंगेमध्ये भगवंतांचा आकार आहे का? नाही. लवंगेचा आकार वेगळा आहे. भगवान प्रत्यक्षात असतात मूर्तीमध्ये, तसं तिथं नाहीये. पण आपण तिथं काय करतोय, त्याच्यामध्ये भगवंतांची कल्पना करतोय, म्हणजे ते भगवान आहेत असं आपण तिथं मानून तिथं पूजा करतोय, म्हणजेच त्याच्यामध्ये भगवंतांची स्थापना केली. ह्याला काय म्हटलंय, अतदाकार स्थापना. किंवा आपण ते बुद्धिबळाच्या सोंगट्यामध्ये तिथं प्रत्यक्षात राजा किंवा ती राणी, वजीर किंवा ते प्यादे वगैरे सैनिक हे सगळे जसे आहेत तसे आकाराने आहेत का? घोडा, उंट, हत्ती काही नाही आहे. फक्त तिथं काय आहेत, ते सोंगटी म्हणजे कुठल्या ह्याच्यापासून बनवलेलं, लाकडाचं असेल किंवा प्लॅस्टिकचं असेल, आणि एक ठराविक त्या आकाराचं, पण तिथं तो राजाचा किंवा त्या वजीराचा आकार तिथं नाही. त्याच्यामध्ये आपण मानतोय काय, हा राजा आहे, हा उंट आहे, हा हत्ती आहे, तर ह्याला काय म्हटलेलं आहे, अतदाकार स्थापना. म्हणजे आकार वेगळा असताना सुद्धा आपण तिथं त्या गोष्टींना तसं मानतोय. तर हे झालं अतदाकार स्थापना. आणि तदाकारमध्ये जसा आकार आहे तशा आकाराचा पुतळा बनवला, महावीर भगवंतांची मूर्ती असेल किंवा अजून महात्मा गांधींचा पुतळा असेल, शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, म्हणजे असं जे जे काही आहे तर ते तदाकारमध्ये येणार. त्याच्यानंतर ह्याद्वारे आपल्याला हे निक्षेपाचं हे लक्षात येते ना, म्हणजे ह्याच्याद्वारे आपल्याला ज्ञान होतंय, हा महावीर आहे किंवा हा कोण आहे, तर
अजून कुठला तरी हे नाव दुसरं आदिनाथ आहे किंवा प्रत्यक्षात ते तीर्थंकर नाही आहेत, पण तिथं ह्याच्याद्वारे आपण त्या व्यक्तीला जाणतोय ना, म्हणून तिथं काय म्हटलंय, ह्याच्याद्वारे आपल्याला ज्ञान होतं किंवा ज्ञान करण्यासाठी, ज्ञान होण्यासाठी ह्या गोष्टींचा तिथं उपयोग आहे. त्याच्यानंतर सम्यक दर्शन ह्यांचा उपाय, मुख्य उपाय काय सांगितलंय तर आता 6, 7 आणि 8 ह्या 3 सूत्रामध्ये तर मुख्यतेने आणि मध्यम विस्तार आणि अगदी पूर्ण विस्ताराने अशा प्रकाराने ज्ञानाचे उपाय आपल्याला सांगितलेले आहेत. मग पहिला उपाय काय सांगितलेला आहे, मुख्य उपाय प्रमाण आणि नयाच्या द्वारे. कशाच्या द्वारे, प्रमाण आणि नयाच्या द्वारे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. मग आता प्रमाण कशाला म्हटलंय आणि नय कशाला म्हटलंय सांगा. सांगू का? न सांगितलेले सांगा, कोण सांगतंय? वस्तू सगळ्या गुणांना अखंडपणे एकत्रितपणे जाणणे, त्याला प्रमाण असे म्हणतात. आणि नय म्हणजे वस्तूमध्ये जो एक एक अंशाला गुणाला जाणणे, त्याला नय नय असं म्हटलेलं आहे. अजून कोणीतरी सांगा एक जण. अध्याय कुठला चालू आहे? पहिला चालू आहे. हा, थोडस रिव्हिजन घेते, 4 दिवस मध्ये जरा गॅप पडलाय म्हणून. सांगा पटपट. सांगू का? सांग. मी सांगू का? हा सांग, अंतुगुण सांग. प्रमाण म्हणजे पूर्ण अंशाला जाणणे आणि नय म्हणजे अंशाला जाणणे. प्रमाण मध्ये अंश नाही म्हणायचं, अखंड द्रव्याला जाणणे. अखंड वस्तू, अखंड वस्तू, अखंड द्रव्य, हा, तर त्याला प्रमाण म्हटलंय. आणि नय म्हणजे काय, त्या अखंड वस्तूमध्ये अनंत गुण आहेत, तर त्यातल्या एका गुणाला किंवा त्यातल्या एका अंशाला आपण जाणतो, तेव्हा त्या जाणण्याला काय म्हटलेलं आहे, नय म्हटलेलं आहे. म्हणजे नय कसा जाणतो, खंडित जाणतो किंवा थोडंसं जाणतो, अंशाने जाणतो, एका वेळेस एकाच गुणाला जाणतो, त्याला नय म्हटलेलं आहे. आणि प्रमाण म्हणजे काय, अखंड वस्तूला एकाच वेळेस जाणलं जातं, त्याला प्रमाण असं म्हटलेलं आहे. मग ह्या प्रमाण आणि नयाच्या द्वारे अधिगमाची प्राप्ती होते. अधिगम म्हणजे काय, ज्ञानाची प्राप्ती होते. मग आता हे जे सूत्र होतं, तर हे कसं होतं, संक्षेप रुचीसाठी होतं किंवा मुख्य सूत्र होतं. त्याच्यानंतर पुढचं सूत्र आहे निर्देश, स्वामित्व, साधन, अधिकरण, स्थिती, विधान आणि विधान यांच्याद्वारे पण काय होतंय तर ज्ञानाची प्राप्ती होते. पण हे उपाय कसे सांगितलेत आता, तर हे अमुख्य सांगितलेत. म्हणजे प्रमाण आणि नय हे मुख्य विषय आहेत, आणि आता हे जे 6 सांगितलेत तर ते कसे आहेत, गौण म्हणा किंवा प्रमाण आणि नयापेक्षा अमुख्य. असं अमुख्य म्हणजे काय, त्याच्यापेक्षा जास्त विस्ताराने आपल्याला इथं काय होतंय तर ज्ञान होण्यासाठी अनेक उपाय किंवा अनेक प्रकार इथं सांगितलेले आहेत. आता हे पण आपल्याला बघायचंय, निर्देश कशाला म्हटलेलं आहे. मोनिका सांग. मध्ये काय सांगितलंय की अमुक वस्तू असं आपण दाखवतो किंवा त्या गोष्टीकडे आपण इशारा करतो, तर ते काय झालं, निर्देश झालं. त्याच्यानंतर स्वामित्व, स्वामित्व मध्ये मोनिका सांग. आता पहिल्यांदा ज्या वस्तूचा निर्देश केलेला आहे, ही वस्तू अमुक वस्तू असं आपण म्हटलंय, मग त्याच्यानंतर ती वस्तू कोणाची आहे, कोणाच्या मालकीची आहे, त्याचा स्वामी कोण आहे, हे आपल्याला कशाच्या द्वारे कळतं, तर ह्या स्वामित्वाच्या द्वारे कळतं. त्याच्यानंतर साधन, साधन कशाला म्हटलेलं आहे विशाखा. वस्तू कुठल्या ह्याच्याने तयार होते, त्याच्यात काय काय वापरले जाते तसं का. बरोबर आहे. ती वस्तू उत्पन्न होत असताना ज्या साधनाच्या द्वारे त्याची काय झालेली आहे, प्राप्ती झालेली आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, साधन असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अधिकरण कशाला म्हटलंय, अधिकरण म्हणजे आधार, किती कुठं आहे, कशाच्या आधाराने आहे किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, त्या वस्तूचा आधार, त्याला अधिकरण असं म्हटलेलं आहे. स्थितीमध्ये काय येणार, रुणाली सांग. रुणाली.
हा, लक्ष नाहीये का तुझं? स्थितीमध्ये काय येणार? सांगू का? नाही, नवीन नवीन सांग. जे नाही सांगित, थांब कस्तुरी, न सांगितल्यांना सांगू दे. संयू सांग. सुनंदाताई, विसरलं गेलंय का? बाहेर बर बर, ठीक आहे ठीक आहे, हा असू दे. रुणाली येत नाहीये का? स्थितीमध्ये काय येणार? बर ठीक आहे, कोण सांगतंय? सांगा वीणा भाभी. त्याच्या वस्तूची कालमर्यादा 24 तासापर्यंत, म्हणजेच उत्पन्न झाल्यापासून नष्ट होईपर्यंत त्याची स्थिती असते, त्याला स्थिती असते. हा, म्हणजे वस्तू उत्पन्न झाल्यापासून ती वस्तू जोपर्यंत आहे तोपर्यंतची कालावधी किंवा तोपर्यंतची मर्यादा, त्याला म्हटलेलं आहे त्या वस्तूची स्थिती. मग ती वस्तू उत्पन्न झाली असं आपण जरी म्हटलं तरी, आता द्रव्याचं जर आपण स्थिती बघायला गेली, जीवद्रव्याची स्थिती म्हटलं तर काय येणार मोनिका? जीवद्रव्याची स्थिती म्हटलं तर काय सांगणार? काल किती सांगणार त्याचा? अनादि अनंत. हा, म्हणजे अनादि काळापासून आहे आणि अनंत काळानंतर पण असणार आहे. हा, त्याच्यानंतर एखादी वस्तू आता बनवली आपण, तर त्याच्यासाठी आपण मग असं म्हणू शकतो उत्पत्तीपासून नष्ट होईपर्यंत. तर त्याचं काय आहे? सकाळी भाजी बनवली, आता बनवल्यापासून ती संपेपर्यंत त्याची काय झाली? स्थिती झाली. सकाळीच जेवताना संपून गेली, मग बनवली होती 10 वाजता, 12 वाजेपर्यंत सगळी जेवणं झाली, मग त्याची कालमर्यादा किती झाली? 10 ते 12, म्हणजे 2 तासाची. म्हणजे हे एक आपण काय करतो, ह्याद्वारे आपल्याला ज्ञान होतंय, ते प्रकार समजून घेतोय. त्याच्यानंतर विधान. विधानमध्ये काय येणार आहे? विधान त्या वस्तूचे भेद, प्रकार, हा विशेष हा खोल नाही नाही नाही, विधान म्हणजे त्या वस्तूचे किती अजून वेगळे वेगळे प्रकार आहेत. भाजी केली, किती प्रकारच्या भाज्या केल्यात, हे त्याचं काय झालं तर विविधता त्याच्यामधली बघणं, तर ह्याला विधान असं म्हटलेलं आहे. तर असं हे 6 प्रकार आपण बघितले. हे एका उदाहरणाच्या द्वारे सांगायचे. कोण सांगतंय? निर्देश पासून विधानपर्यंत एकाच वस्तूमध्ये घटवून दाखवा. कुठलीही वस्तू घ्या, तुम्हाला जे सोपं पडतंय किंवा माहीत असलेलं. हे खडू माझा आहे, हे खडू आहे. हा हा, स्वामित्व हे माझं आहे, मी स्वामी आहे. हा, मी आहे. बरोबर. हा, ते प्लॅस्टिक पासून बनवलेलं आहे. रंग आणि प्लॅस्टिक वापरलेलं आहे त्याच्यासाठी, बरोबर. आणि ते टेबलवर ठेवलं आहे. हा, म्हणजे टेबल हे त्याचं अधिकरण झालं. हा, बरोबर. अधिकरण झालं. स्थिती साधारण 1 वर्षभर त्याचा कालावधी आहे. हा, म्हणजे तो कंपनीत बनल्यापासून आपल्याकडे आला आणि आपण वापरून संपेपर्यंत त्याचं काय आहे तर स्थिती आहे. हा, विधान. आणि विधान ते लाल, निळं, पिवळं रंगाचं आहे. 12 प्रकारचे आहेत किंवा अजून त्याच्यापेक्षा जास्त प्रकारचे आहेत, कमी प्रकारचे आहेत, जाड आहेत, किंवा ह्या कंपनीचा पण आहे आणि त्या कंपनीचा पण आहे, असं त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारांनी भेद पण बघू शकतो. तर हे सगळं काय आहे तर ह्या 6 प्रकारांच्या द्वारे पण आपल्याला ह्या वस्तूचं किंवा पदार्थाचं ज्ञान होतं. आता त्याच्यानंतरचं 8 नंबरचं सूत्र आहे. तर हे सूत्र काय आहे? आणखीन विस्ताराने ज्ञान होण्यासाठी हे सूत्र आहे. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय? सत, संख्या, क्षेत्र, स्पर्शन, काल, अंतर, भाव आणि अल्प बहुत्व, असं ह्याद्वारे तिथं त्या पदार्थाचं आपल्याला ज्ञान होतं. आता सत म्हणजे काय? तर ती वस्तू आहे, त्याचं अस्तित्व आहे, हे आपल्याला सत शब्दाच्या द्वारे समजतं. जीव आहे, जीवाचं अस्तित्व आहे, म्हणजेच तिथं काय आहे? सत. सत म्हणजे तो जीव आहे, हे लक्षात येतं. त्याच्यानंतर संख्या. संख्या कशाला म्हटलेलं आहे? तर किती प्रकारचे जीव आहेत, एकूण जीव किती आहेत, असं जे आपण संख्येच्या द्वारे तिथं मोजमाप करतो, तर ते काय झालं? परिमाण म्हणा किंवा संख्या असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर क्षेत्र. क्षेत्र कशाला म्हटलंय? ती वस्तू वर्तमान काळामध्ये ज्या क्षेत्रामध्ये आढळते किंवा ज्या क्षेत्रामध्ये आहे त्याला काय म्हटलेलं आहे? क्षेत्र असं म्हटलेलं आहे. स्पर्शन कशाला म्हटलेलं आहे? ती वस्तू ती इतर आणखीन मागच्या भूतकाळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये आणखीन कुठं कुठं असू शकते, तर त्याला काय म्हटलेलं आहे? स्पर्शन असं म्हटलेलं आहे. म्हणजे क्षेत्रच
पण पहिल्यांदा जे क्षेत्र बघितलं तर ते कुठलं बघितलंय? आत्ता वर्तमानामध्ये ते कुठं आहे तर त्याला क्षेत्र म्हटले. आणि स्पर्शनमध्ये मागच्या 2 दिवसापूर्वी दुसऱ्या घरात होतो, आज ह्या घरामध्ये आहे, अजून 2 दिवसांनी दुसरीकडे कुठे तर असणार आहे. म्हणजे ठिकाणं आहेत पण ती ठिकाणं स्पर्शनमध्ये वेगळी वेगळी येणार आहेत. किंवा भूतकाळामध्ये देवगतीमध्ये, आता मनुष्यगतीमध्ये, आणि भविष्यामध्ये परत कदाचित देवगतीमध्ये असेल, मनुष्यगतीमध्ये असेल, तर हे कशामध्ये येणार? स्पर्शनमध्ये येणार. त्याच्यानंतर कालमध्ये काय येणार आहे? परत त्या वस्तूचं स्थिर किती काळासाठी ती त्या पर्यायामध्ये आहे तर ते मोजण्याचा कालावधी किंवा मर्यादा, त्याला काल असं म्हटलेलं आहे. आता अंतर कशाला म्हटलेलं आहे? की आत्ता ज्या पर्यायामध्ये ती वस्तू आहे त्या पर्यायामधून दुसऱ्या पर्यायामध्ये गेल्यानंतर किंवा आणखीन दुसरीकडे गेल्यानंतर परत पहिल्या पर्यायामध्ये येण्यासाठी जेवढा काही काळ जातो, जेवढा काही गॅप पडतो, तर त्याला काय म्हटलेलं आहे? अंतर असं म्हटलेलं आहे. म्हणजे समजा आत्ता एखादा मनुष्य आहे, मनुष्य भव पर्याय चालू आहे आणि त्याच्यानंतर काय काळानंतर त्याचा मृत्यू झाला, नंतर तो कुठं देवगतीमध्ये गेला, नंतर तिर्यंच्या गतीमध्ये गेला, परत देवगतीमध्ये गेला, आणि एवढं सगळं फिरून म्हणजे काय? आता म्हटलं म्हणजे एका वाक्यामध्ये त्याचा भाव संपत नाहीये. त्याचं तिथलं आयुष्य एका भावातलं पूर्ण करून जे काही सगळ्या भावातलं आयुष्य असेल ते टोटल करून आता परत तो मनुष्यात आलाय. मग पहिला मनुष्यभाव सोडल्यापासून आता परत तो मनुष्यभाव धारण करेपर्यंत मध्ये जेवढा काही कालावधी झालेला आहे, जेवढी वर्ष गेलेली आहेत, तर त्याला काय म्हटलेलं आहे? अंतर असं म्हटलेलं आहे. पहिल्या ठिकाणापासून निघून परत त्याच ठिकाणी येण्यासाठी जो काही कालावधी लागलेला आहे तर त्याला काय म्हटलेलं आहे? अंतर. म्हणजे त्याला त्या काळाला पहिल्या पर्यायामध्ये येईपर्यंतचा एक गॅप पडलेला आहे. पहिल्या पर्यायापासून दुसऱ्या पर्यायात गेला ना आता, मग पहिल्या पर्यायाचा तिथं विरह झाला, ती पर्याय तिथं आता काही काळासाठी नष्ट झाली, परत त्या पर्यायामध्ये येणार आहे पण आत्ता त्या पर्यायामध्ये नाही, किंवा ती पर्याय आत्ता आपल्या वर्तमानामध्ये आपल्या सोबत नाही, म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे? त्या पर्यायाचा तिथं अंतर पडलं किंवा त्या पर्यायाचा तिथं विरह झाला असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर भाव कशाला म्हटलेला आहे? तर त्या द्रव्याचे, त्या वस्तूचे जे काही भाव, म्हणजे तिथं त्याचं परिणमन रूपाने जे काही भाव असतील तर ते भाव असं म्हटलेलं आहे. अल्पबहुत्व कशाला म्हटलंय? तर तुलनात्मक तिथं काय आहे? तर मोजमाप आहे. ही वस्तू जास्त आहे, ही वस्तू कमी आहे, ही वस्तू चांगली आहे, ही वस्तू त्याच्यापेक्षा हलकी आहे, असं तिथं तुलनेच्या द्वारे त्या वस्तूंमध्ये आपण काय करतोय? कमी जास्तपणा किंवा हीन अधिकता असं जे काही तिथं केलं जातं तर त्याला अल्पबहुत्व असं म्हटलेलं आहे. अस्तित्व. एक उदाहरण घ्यायचं, एक उदाहरण घेऊन त्याच्यावरच सगळं घटवायचं. एकच उदाहरण. आता सत कोण आहे बाबा? जीव आहे किंवा मनुष्य आहे, असं एक घ्या, किंवा एखादी वस्तू आहे, ती वस्तू घ्या तुम्ही असं. जीव सत्ता आहे. हा हॅलो, मी सांगते. हा सांग. जीव सत्ता आहे. संख्या अनादि अनंत आहे जीवांची. नाही, अनादि अनंत हे कालमध्ये येणार, संख्यामध्ये नाही येणार. संख्या म्हणजे 1 2 3 असं किती आहे जीव असं सांगायचं, ती संख्या येणार. अनंत आहे. हा, अनंत आहे. बरोबर. हा. क्षेत्र काय घेणार? लोकाकाश. बरोबर. म्हणजे जीवाचं अस्तित्व कुठं आहे किंवा त्यांचं निवास कुठं आहे? तर ह्या लोकाकाशामध्ये आहे, मुख्यतेने सांगितलं. किंवा वर्तमानामध्ये आत्ता तो जीव एखाद्या ठिकाणी आहे तसं म्हटलं तरी सुद्धा ते पण बरोबर आहे, किंवा लोकाकाशामध्ये आहे म्हटलं तरी सुद्धा बरोबर आहे. आता स्पर्शनमध्ये वेगळं काय येणार? आपण कुठे आहे? लोकाकाशात, आर्यखंडात, भारत देशात, महाराष्ट्रात, पंढरपूरमध्ये असं नाही. इथं कालावधी घ्यायचा, म्हणजे मागं कुठे होता, आत्ता कुठे आहे, पुढे कुठे असणार आहे, असं तिथं ते स्पर्शनमध्ये वेगळं येणार. क्षेत्रामध्ये आपण काय बघितलं की वर्तमान काळामध्ये आत्ताच्या ह्या घडीला कुठे आहोत?
तर आत्ता आपण कुठे पंढरपूरमध्ये आहोत, मुंबईमध्ये आहोत, पुण्यामध्ये आहोत. मग हे आत्ता वर्तमानातील झालं, त्याला क्षेत्र म्हटलं. किंवा असं ढोबळमानाने किंवा स्थूल रूपाने म्हटलं तर लोकाकाशामध्ये आहोत, आहे की नाही. मग आता स्पर्शनमध्ये काय येणार, आपण मागच्या भावामध्ये कुठं होतो, किंवा आपण काल कुठं होतो, आज कुठे आहे, उद्या कुठं असणार आहे, फरक आहे की नाही. फरक असू शकतो किंवा कदाचित सेम पण असू शकतो. आपल्याच घरात आहे आपण, कालपासून आज पण उद्या पण, तर तिथं काय येणार आहे, फरक नाही येणार. पण जर काही जास्त कालावधी घेतला किंवा आपण कुठं तर गेलो असलं किंवा आलो असलं तर त्याच्यामध्ये काय आहे, वेगळेपणा दिसणार आहे. भूतकाळामध्ये एका ठिकाणी होतो, आता वर्तमानात एका ठिकाणी आहे आणि भविष्यामध्ये दुसरीकडे असू शकतो. तर ह्या असं जर बघायला गेलं तर त्याला काय म्हटलेलं आहे, स्पर्शन असं म्हटलेलं आहे. म्हणजे एक त्याच्यानंतर कालावधी मनुष्य पर्यायामध्ये आहे म्हटलं तरी येतं की स्पर्शन. काय म्हटलं, मनुष्य गतीमध्ये स्त्री पर्यायामध्ये आहे असं म्हटलं तरी असं म्हटलं तरी चालतं. मग आत्ता स्त्री पर्यायामध्ये आत्ता वर्तमानातली झाली. मग ह्या स्पर्शनमध्ये भूतकाळातलं पण पकडायचंय आणि भविष्यातलं पण पकडायचंय. वर्तमानातलं फक्त पकडायचं असेल तर क्षेत्रमध्ये येणार. तीन हे दोन्ही पण क्षेत्राशी संबंधित आहेत. क्षेत्र पण आणि स्पर्शन पण दोन्ही पण क्षेत्र संबंधीच आहेत. पण मग क्षेत्र संबंधी असताना दोघांमध्ये काय फरक आहे, तर क्षेत्रामध्ये वर्तमान काळाला फक्त तिथं धरलेला आहे किंवा वर्तमान काळातील पर्याय तिथं बघितली जाणार आहे. आणि स्पर्शनमध्ये भूतकाळातली पण बघितली जाणार आहे आणि भविष्यातली पण बघितली जाणार आहे. म्हणजे आता एखादे मुनी आहेत, आत्ता कुठं आहेत ते, इथं मनुष्य पर्यायामध्ये किंवा साधू अवस्थेमध्ये आहेत. आणि मग मागच्या किंवा आता त्यांचंच म्हटलं तर त्यांचा भूतकाळ ह्या मनुष्यगतीतला पण आपण घेऊ शकतो. पूर्वी गृहस्थ होते, है की नाही, गृहस्थ होते, नंतर दीक्षा घेतल्यानंतर ते आता वर्तमानात मुनी आहेत आणि काही दिवसानंतर संलेखनानंतर ते स्वर्गात जाणार असतील. मग तिथलं स्वर्गामधलं ते ठिकाण त्यावेळेस त्यांच्यासाठी ते क्षेत्र असणार आहे. मग असं हे काय आहे, तर स्पर्शनमध्ये भूत आणि भविष्य ह्या दोन्ही काळांना तिथं धरले आणि क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त वर्तमान काळाला धरलेलं आहे किंवा तिथं फक्त वर्तमान काळाशी संबंधित सांगितलं जातं. लक्षात आलं. त्याच्यानंतर आता काल, वस्तू के स्थिर रहने की मर्यादा को काल कहते हैं. आता वस्तू किती काळासाठी, म्हणजे आपण काल कशाला म्हटलेलं आहे, तर त्या वस्तूचं अस्तित्व किंवा ती पर्याय जोपर्यंत आहे त्या काल मर्यादेला तिथं काय म्हटलेलं आहे, काल असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अंतर कशाला म्हटले, आत्ताची जी अवस्था आहे ती अवस्था नष्ट झाल्यानंतर परत अशाच अवस्थेला प्राप्त होईपर्यंत मध्ये जो काही काळ जाणार आहे तर त्या काळाला काय म्हटलेलं आहे, अंतर किंवा विरह काल असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर भाव म्हणजे त्या द्रव्याचं किंवा त्या वस्तूचं जे जे काही गुण आहेत किंवा त्या गुणांचं जे काही परिणमन आहे, जे त्या रूपानं त्यांचं तिथं दिसून येते आपल्याला, त्यांचं अस्तित्व किंवा त्यांचं परिणमन काय चाललेलं आहे किंवा कसं आहे, तर हे कशात येणार आहे, भावमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर अल्पबहुत्वमध्ये काय येणार आहे, कमी आणि जास्त अशा दोन प्रकारची तुलना तिथं केली जाते. माझ्याजवळ 10 साड्या आहेत आणि आणखी माझ्या मैत्रिणीजवळ 20 साड्या आहेत. मग तिथं काय होणार, माझ्याकडे कमी आहेत, तिच्याकडे जास्त आहेत, माझ्याकडे 10 आहेत, तिथं 20 आहेत. म्हणजे असं आपण तुलनेने तिथं कमी जास्तपणा बघतोय किंवा ही भारी आहे ती हलकी आहे असं तिथं काय करतोय आपण, तुलना जिथं केली जाते ना, मग ती कमी जास्तसाठी असेल, चांगल्या वाईटसाठी असेल, तर हे जे जिथं बघितलं जातं तर ते अल्पबहुत्व म्हटलं जातं. तर आता आपण हे 8ही गोष्टी आपण घटवून बघूया. आता सत म्हणजे काय, आता एखादी व्यक्ती म्हणजे आता समजा एक मुलगी घेऊया आपण, एक मुलगी आहे, त्या मुलीचं अस्तित्व सत म्हणून आपण ओळखणार. ती मुलगी आहे म्हणजे काय, तिचं अस्तित्व आहे. अस्तित्व आहे म्हणजे काय, सत म्हणजे असणे. म्हणजे ते तिचं अस्तित्व आहे हे आपल्याला सत शब्दाच्या द्वारे कळतं. मग आता ती संख्या किती आहे म्हटलं तर ती एकटीच आहे. ती मुलगी एकटीच आहे, मग तिथं संख्यामध्ये एकटी असं येणार. त्याच्यानंतर आत्ता ती मुलगी कुठं आहे,
कुठल्या गावामध्ये आहे, कुठल्या घरामध्ये आहे, तर ते काय झालं, तिचं क्षेत्र झालं. लक्षात येते का? अवघड वाटतंय? क्षेत्र म्हणजे समजा ती मुलगी आता सोलापूरमध्ये आहे. मग सोलापूर हे तिचं आत्ता आज ती सोलापूरमध्ये आहे, तर आजचं ते क्षेत्रामध्ये काय येणार आहे? वर्तमान काळ येणार आहे. म्हणून ती कुठं आहे? आत्ताचं क्षेत्र वर्तमान काळ, सोलापूर असं म्हटलं जाईल. म्हणजे आत्ताचं तिचं निवासस्थान, आत्ताचं म्हणजे ह्या क्षणातलं म्हणा किंवा आजच्या दिवसाचं म्हणा, म्हणजे आपण तिथे कालमर्यादा किती ठरवतो त्याच्यावर आहे. आपण भवापासून ठरवू शकतो. हा भव म्हटलं तरी पण तो वर्तमान भव झाला, किंवा आजचा दिवस म्हटलं तरी तो वर्तमान झाला, आत्ताचा क्षण म्हटलं तरी तो पण काय झाला? वर्तमान झाला. मग ती मुलगी आत्ता कुठं आहे? सोलापूरमध्ये आहे. तर ते काय झालं? तिचं निवास झालं किंवा तिचं ते क्षेत्र झालं. आता स्पर्शनमध्ये काय येणार आहे? काल ती मुलगी कुठे होती? तर समजा ती कुठे पुण्याला होती. काल पुण्याला होती म्हणजे हे भूतकाळ झाला. आज आता ती सोलापूरमध्ये आहे, हा वर्तमान झाला. आणि उद्या ती परत पुण्याला जाणार आहे. काय झालं? उद्या ती परत पुण्याला जाणार आहे. म्हणजे तिथं आता उद्या भविष्यकाळामध्ये तिचं क्षेत्र वेगळं आहे, वर्तमानामधलं क्षेत्र वेगळं आहे. किंवा आता पुणे सोडून आपण दुसरं नाव घेऊया, कारण परत भूतकाळात पण पुणेच धरले आपण. तिथून ती समजा मुंबईला जाणार आहे. मग भूतकाळातलं क्षेत्र पुणे, वर्तमानातलं क्षेत्र सोलापूर, हां, आणि परत भविष्यातलं क्षेत्र मुंबई. हां, म्हणजे मुलगी तीच आहे, पण ती 3 ठिकाणी फिरली. हे पण आपण मुख्यतेने स्थूल रूपाने घेतोय. आता पुण्याला जाताना गावं खूप लागतील, मध्ये मुंबईला जाताना वेगळी लागतील, खूप लागतील, हे इथं आपल्याला धरायचं नाही. पण एक समजून घेण्यासाठी आपण तिथं काय बघतोय? भूतकाळातलं ठिकाण, वर्तमानातलं ठिकाण आणि भविष्यातलं ठिकाण, ही 3 ठिकाणं वेगळी आहेत. आणि ती 3 ठिकाणांचं मोजमाप आपण स्पर्शनमध्ये बघणार आहे. आणि फक्त क्षेत्रामध्ये काय बघणार आहे? आजचं तिचं ठिकाण कुठं आहे? आज कुठं आहे ती? सोलापूरमध्ये आहे. लक्षात येत आहे? क्षेत्र आणि स्पर्शनमध्ये गोंधळ होतोय. फरक लक्षात येतोय का? क्षेत्र म्हणलं तर आजचंच बघायचंय फक्त, आणि स्पर्शनमध्ये कालचं पण बघणार, आजचं पण बघणार आणि उद्याचं पण बघणार. म्हणजेच भूतकाळातलं, वर्तमानातलं आणि भविष्यातलं. मग मागचा भाव बघू, वर्तमानातला भाव बघू आणि भविष्यातला बघू, असं पण 3 आपण भावरूपाने पण घेऊ शकतो. किंवा गती पण बघू शकतो की आत्ता मनुष्य गतीत आहे, मागच्या पर्यायामध्ये तिर्यंच्या गतीमध्ये होता, पुढची गती कदाचित देव असेल. मग आता हे पण काय झालं? तिथं वेगळ्या वेगळ्या ठिकाण झाले की नाही? तिर्यंच्या गतीतलं ठिकाण कुठल्या ठिकाणी असेल ते ठिकाण झालं. मनुष्य गतीमध्ये आज कुठल्या घरामध्ये आहे ते ठिकाण झालं. आणि देवगतीमध्ये गेल्यानंतर ते स्वर्गामधलं ठिकाण. म्हणजे ठिकाणं वेगळी वेगळी आहेत की नाही? क्षेत्रासंबंधीच आहे, पण आपण त्यावेळेस कुठे असणार आहे? म्हणजे स्पर्शन पण क्षेत्रासंबंधीच आहे, पण स्पर्शनमध्ये भूत भविष्य काळातले पण तिथले क्षेत्र धरली जाणार आहेत, किंवा त्या क्षेत्राला पण इथं म्हणजे मोजलं जाणार आहे. आणि नुसतं जे क्षेत्र आहे स्पर्शनच्या अगोदरचं, तर तिथे फक्त काय आहे? वर्तमान काळामध्ये त्या व्यक्तीचं किंवा त्या वस्तूचं अस्तित्व कुठल्या क्षेत्रामध्ये आहे. आता दुकानामध्ये वस्तू आहे, दुकानामध्ये आज ती वस्तू आहे, हे काय झालं? वर्तमानातलं त्या वस्तूचं क्षेत्र काय आहे? दुकान. मग हे कशामध्ये येणार? क्षेत्र, फक्त क्षेत्र जे बघितलं ना आपण त्याच्यामध्ये. मग स्पर्शनमध्ये ह्या वस्तूचं किंवा दुकानामध्ये जी वस्तू आहे त्याचं स्पर्शनमध्ये काय येणार? समजा ती काल कुठे होती? कंपनीत होती, कंपनीतून त्या दुकानात आली आज. मग आज ते ठिकाण तिचं वर्तमानातलं ते दुकान आहे, आणि भूतकाळातलं त्या वस्तूचं ठिकाण काय होतं? कंपनी होतं. आणि उद्या ती वस्तू मी विकत माझ्या घरी आणणार आहे. मग ती उद्याचं त्या वस्तूचं ठिकाण कुठलं असणार आहे? माझं घर असणार आहे. म्हणजे अशा 3 ठिकाणी ती वस्तू फिरली की नाही? पहिल्यांदा कंपनीत, नंतर दुकानात आणि नंतर माझ्या घरामध्ये. म्हणजे स्पर्शनमध्ये हे 3 ठिकाण बघितली जाणार आहेत. आणि वरती जे क्षेत्र आपण बघितलं तर ते फक्त आत्ताच्या वर्तमान स्थितीमध्ये कुठं आहे ती वस्तू, एवढं तिथं बघितलं जाणार आहे. म्हणजे हा काय आहे? क्षेत्र आणि स्पर्शनमध्ये फरक आहे. लक्षात येत आहे? आता सगळ्या द्रव्यांचं क्षेत्र बघितलं तर लोकाकाश येणार आहे. म्हणजे एक स्थूल आत्ता वर्तमानामध्ये सगळी द्रव्य कुठं आहेत? वर्तमानामध्ये लोकाकाशामध्ये आहेत. पण आता जर आपण स्पर्शन बघायला गेलं तर तिथं मग फरक येणार आहे.
हा म्हणजे त्यांचं स्थलांतर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी झालं. मग ते भूतकाळामध्ये कुठलं ठिकाण होतं, वर्तमानात कुठलं ठिकाण आहे आणि भविष्यामध्ये कुठलं ठिकाण असेल, ह्या तिन्ही गोष्टींना जिथं बघितलं जातं तर ते काय आहे, स्पर्शन आहे. मी काल पुण्याला होते, आज इथं आहे, उद्या अजून दुसऱ्या गावाला जाणार आहे. मग 3 ठिकाणं आली ना इथं. तसं क्षेत्रामध्ये फक्त आजचंच ठिकाण आहे, मी आज इथं आहे एवढंच आहे स्पर्शनमध्ये. काल कुठं होते, उद्या कुठं असणार आहे ह्याचा विषय क्षेत्रमध्ये येणार नाही. तो विषय कुठं येणार आहे, स्पर्शनमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर कालावधी. आता त्या मुलीचं काय बघायचं, कालावधी म्हणजे आता समजा आपण कालावधीचं सुद्धा खूप घेऊ शकतो, की समजा ती आता त्या गावामध्ये किती दिवस राहणार आहे, तर तो कालावधी. किंवा त्याच्यापेक्षा अजून वेगळं म्हटलं तर तिचं आयुष्य किती असणार आहे, कळतंय का? म्हणजे आपण वेगळ्या वेगळ्या प्रकाराने कसं बघू शकतो, ते आपल्याला कुठली गोष्ट गरजेची आहे त्यानुसार बघू शकतो. आपल्याला आता समजा आजारी आहे एखाद्याला, त्या मुलीला समजा कॅन्सर झालाय, मग डॉक्टर काय म्हणणार, जास्तीत जास्त 6 महिने ही मुलगी असू शकेल. मग तिचा कालावधी किती झाला, जन्मल्यापासून किंवा जोपर्यंत ती आहे तोपर्यंतचे ते दिवस किंवा तो तिचा कालावधी म्हटला जाईल. किंवा एखादी वस्तू आणली, काल आणली आणि आज फुटली, लगेच काचेची वस्तू होती, काल आणली आणि आज फुटली, म्हणजे काय झालं, त्या वस्तूचं राहण्याचा किती कालावधी होता, 2 दिवसाचा म्हणा, 1 दिवसाचा. म्हणजे अपेक्षा आपली कुठली असणार आहे, वस्तू कुठली असणार आहे, त्याच्यानुसार ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे आपले विचार व्यक्त होणार आहेत. म्हणजे एकच चाकोरीबद्ध उत्तर येणार नाही आहे तिथं. व्यक्ती घेतलं तर त्याच्या अपेक्षेने त्याचे सगळी माहिती वेगळी येणार आहे. ही म्हणजे काय, माहिती काढण्याचे हे प्रकार आहेत. ह्याच्याद्वारे आपण त्या व्यक्तीची, त्या वस्तूची माहिती जाणून घेतोय आपण. ज्ञान होणं म्हणजे काय, त्या वस्तूला जाणणं, त्या वस्तूला समजून घेणं, त्याची माहिती घेणं. मग जी वस्तू आपल्या समोर असेल तर प्रत्येक वस्तूची ही माहिती वेगळी वेगळी येणार की नाही, समान येणार का, नाही येणार. प्रत्येकाचं काहीतरी वेगळंच असणार आहे, ठिकाण वेगळं असणार आहे, कालमर्यादा वेगळी असणार आहे, त्याचं स्पर्शन वेगळं असणार आहे. हां, मग अंतरमध्ये काय यायचं, अंतरमध्ये तर समजा आपण आता मगाशी बघितलं की आज ती मुलगी सोलापूरमध्ये आहे आणि उद्या ती कुठं मुंबईला जाणार आहे. मगाशी बघितलं ना आपण की काल पुण्याला होती, आज सोलापूरला आहे, उद्या मुंबईला जाणार आहे. मग मुंबईला गेल्यानंतर परत सोलापूरला येईपर्यंतचा जो काही गॅप पडेल, त्या गॅपला काय म्हटलेलं आहे, अंतर असं म्हटलेलं आहे. म्हणजे आज सोलापूरहून निघाली आणि मुंबईला उद्या पोहोचली आणि मुंबईला गेल्यानंतर काम करून लगेच तिला 2 दिवसात परत सोलापूरला यायचं होतं, पण ते काम तिथं झालं नाही, वाढत गेलं किंवा मुंबईवरून परत दुसऱ्या गावाला जावं लागलं, परत तिसऱ्या गावाला जावं लागलं. असं करत करत तिचे 8 दिवस तिथं मोडले आणि मग ती परत तिच्या मूळ गावाला सोलापूरला आली. मग आता सोलापूरहून निघाल्यापासून परत सोलापूरला ती मुलगी पोहोचेपर्यंत मध्ये जेवढे दिवस ती त्या सोलापूरमध्ये नव्हती की नाही, सोलापूर सोडल्यापासून परत सोलापूरला येईपर्यंत जो काही गॅप गेलेला आहे तर त्याला काय म्हटलेलं आहे, अंतर असं म्हटलेलं आहे. आता भावमध्ये काय येणार आहेत, त्या मुलीचे गुण असतील. गुण म्हणजे तिचे स्वभाव धर्म म्हणा किंवा तिचं एखादं तिचं चांगलं कर्तृत्व असेल किंवा एखादं काहीतरी तिचं दोष असेल, हे सगळं कसे असणार आहेत, भाव. म्हणजे तिचे जे काही मनामध्ये भाव असतील तर त्या भावांना काय म्हटलेलं आहे, त्या ह्याला भाव असं म्हटले, त्या गुणांना. मग आता इथं उदाहरणार्थ त्यांनी काय दिलेलं आहे, औपशमिक, शाईक किंवा असे जीवाचे जे 5 भाव आहेत, तिच्या मनामध्ये विचार आले तर ते विचार म्हणजे काय आहेत, तिचे औदैहिक भाव आहेत. भाव म्हणजे थोडक्यात गुण असंच फक्त घ्यायचं नाही आहे. म्हणजे गुण आहेत किंवा त्या व्यक्तीमध्ये असलेले काहीतरी विशेष कला असेल म्हणा, तर ते सगळं त्याच्यामध्ये गर्भित आहे किंवा त्याच्यामध्येच ते मोजलं जाणार आहे. मग ती मुलगी हुशार आहे म्हणा किंवा ती मुलगी वाईट आहे म्हणा, हे काय झाले, तिचे भाव झाले. मग असं जे काही भाव असतील किंवा जो काही तिचा स्वभाव असेल तर ते भावमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर अल्पबहुत्वमध्ये. आता अल्पबहुत्वमध्ये आपण संख्या तर बघितली, ती एकटीच आहे. मग आता त्याच्यामध्ये अल्पबहुत्वमध्ये काय करणार की ती फार हुशार नाही किंवा ती गोष्ट तिला चांगली जमत नाही किंवा दुसरी गोष्ट आहे ती जमती पण ही जमत नाही, अशी तुलना करतो की नाही. आता 2 विषय आहेत, इंग्लिश आहे आणि अजून कुठला, हिंदी आहे. मग हिंदी विषय लगेच समजतो, हिंदी विषय सोपा आहे, पण इंग्लिश विषय समजत नाही. म्हणजे आपण तिथं तुलना केली की नाही,
कमी जास्तपणा झाला की नाही, म्हणजे हे कशामध्ये येणार, अल्पबहुत्वमध्ये येणार. इंग्लिश थोडंच समजतं, हिंदी भरपूर समजतं. म्हणजे हे जे अल्पबहुत्वच्या द्वारे आपण तिला काय समजतंय किंवा किती समजतंय, कुठलं जास्त समजतंय, कुठलं कमी समजतंय, हे जे बघितलं जातं तर ते अल्पबहुत्वमध्ये येणार. म्हणजे हे आपण एक उदाहरण म्हणून घेतलंय बरं का, हे असंच आहे असं नाही, पण ह्याच्याद्वारे आपल्याला ज्ञान कसं होतं किंवा ज्ञान होत असताना आपण ह्या गोष्टींचाच आधार घेत असतो, मोजमाप करत असतो, कुठं होती, कुठं गेली, काय केलं, कसं बोललं, कसं केलं, हे जे काही आपण जे काही चर्चा करतो किंवा बोलतो किंवा आपण चाललेलं आजूबाजूचं बघतो, तर ते जे काही करतो ना, तर ते सगळं ह्या 8 प्रकारांच्या द्वारे आपलं चालू असतं. फक्त ह्याला हे म्हणतात हे आपल्याला माहीत नसतं आणि ते इथं आपल्याला व्याख्येच्या द्वारे सांगितले. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी करायच्या माहीत आहेत, करतोय आपण, पण त्याला ते म्हणतात किंवा असं ते करतोय हे आपल्याला माहीत नसतं किंवा तेवढा विचार आपण करत नाही. तर हे सगळं काय, हां, वस्तूला जाणण्याचे हे 3 सूत्र आपण बघितले. त्याच्यानंतर पुढचं सूत्र आहे, हे सगळं आपण कशाचं चाललेलं आहे, ज्ञान मिळवण्यासाठी किंवा ज्ञान मिळवत असताना आपण कशाच्या द्वारे मिळवतोय किंवा कुठली साधनं आहेत, हे सगळं आपण प्रमाण वगैरे ह्याच्याद्वारे बघितलं. मग आता हे जे ज्ञान आपल्याला मिळवायचे किंवा हे जे सम्यक ज्ञान आहे, तर त्याचे प्रकार किती सांगितले, परत 5 प्रकार सांगितले. सम्यक ज्ञान म्हटलेलं आहे. सम्यक ज्ञान म्हणजे जशी वस्तू आहे तसंच आपल्याला ज्ञान होणं, त्याला काय म्हटलेलं आहे, सम्यक ज्ञान म्हटलेलं आहे. मग मती ज्ञान, श्रुतज्ञान, अवधी ज्ञान, मनपर्याय ज्ञान आणि केवल ज्ञान, हे काय आहेत, तर ज्ञानाचे, सम्यक ज्ञानाचे 5 प्रकार आहेत. आणि ही सम्यक ज्ञानं कशी आहेत, तर हेच ज्ञान कसे सांगितले, प्रमाण आहेत. प्रमाण म्हणजे योग्य आहेत, खरे आहेत, यथार्थ आहेत. ह्या ज्ञानाच्या द्वारेच आपल्याला वस्तूचं स्वरूप जसं आहे तसं आपल्याला समजतं. म्हणून ह्या 5 ज्ञानाला काय म्हटलेलं आहे, ही 5 ज्ञानच प्रमाण आहेत. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलंय की ह्या 5 पैकी पहिली जी 2 आहेत, तर ती पहिली 2 ज्ञानं काय म्हटलेली आहेत, परोक्ष आहेत असं म्हटलेलं आहे. परोक्ष का म्हटलेलं आहे, आपण मन आणि इंद्रियांच्या द्वारे त्यांना जाणतो म्हणून ते परोक्ष. म्हणजेच इंद्रिय आणि मनाचं अवलंबन घेतो, म्हणजेच जे आपलं नाही त्या आपलं नसणाऱ्या गोष्टीचं तिथं अवलंबन घेतलंय, पराचं अवलंबन घेतलंय आणि ह्याच्याद्वारे आपल्याला काय केलेलं आहे, त्याचा आधार घेऊन ज्ञान तर आपल्या आपल्या जीवाच्या म्हणजे ज्ञान गुणाच्या द्वारेच झालेलं आहे, पण हे ज्ञान होत असताना आपण आधार कुणाचा घेतलेला आहे, इंद्रिय आणि मनाचा घेतलेला आहे. म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे, पहिली 2 ज्ञानं परोक्ष आहेत, मतिज्ञान आणि श्रुतज्ञान. त्याच्यानंतर पुढची जी 3 ज्ञानं आहेत, अवधी, मनपर्याय आणि केवल, ही 3 ज्ञानं कशी आहेत, प्रत्यक्ष म्हटलेली आहेत. का प्रत्यक्ष म्हटलेली आहेत, तर हे ज्ञान होत असताना तिथं इंद्रिय आणि मनाचं अवलंबन राहत नाही. म्हणजे आत्म्याच्या द्वारे स्पष्टपणे काय केलं जातं, तिथं जाणलं जातं, तर त्याला काय म्हटलेलं आहे, प्रत्यक्ष ज्ञान असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या मतिज्ञानाचे आपण पर्यायी नावं बघितली होती, मती, स्मृती, संज्ञा, चिंता, अभिनिबोध, हे सगळे काय आहेत, तर मतिज्ञानाचेच नावं आहेत आणि त्याच्यामध्ये थोडाफार किंचित फरक आहे. ओम सावधान, जाणा हा मी शुद्ध जीव आहे, जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. हा मी जीवच आहे. पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल इत्यादी अजीव द्रव्य मी नाही. या अजीवापासून स्वतःच्या जीवाला भिन्न जाणा. मी स्पर्शरसगंधवर्णवाला नाही, मी तर ज्ञान दर्शन स्वरूपी आहे.
जाणणे हा माझा स्वभाव आहे. मी या ज्ञानाच्या द्वारे जाणत आहे. जाणण्यासाठी मला इंद्रिय आणि मनाची गरज नाही. मी परनिरपेक्ष आहे. माझ्यामध्ये 3 लोकाला जाणण्याची शक्ती आहे. अनंत ज्ञान स्वरूप मी आहे. जाणा. स्वतःच्या वैभवाला जाणा. बाह्य वैभव माझे नाही. माझ्या सुखाचे कारण नाही. उलट हे परद्रव्यच माझ्या दुःखाचे कारण आहे. म्हणून स्वद्रव्याला जाणो. हा मी जीवच आहे, शरीर नाही. स्त्री नाही, पुरुष नाही. मनुष्य नाही, देव नाही. नारकी नाही, तिर्यंच नाही. या सर्व पर्याय म्हणजे मी नाही. मी तर या सर्व पर्यायापासून भिन्न, या सर्व पर्यायांना जाणणारा जीव आहे. या परद्रव्याप्रती एकत्व, ममत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व बुद्धीने मी रहित आहे. हे माझ्या स्वरूपामध्ये नाही. परनिरपेक्ष स्वरूपो